नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त मकर संक्रांत स्पेशल आपण तिळाची वडी बनवणार आहोत. आणि बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य आणि 5 ते 6 मिनिटात तयार होते. नक्की पूर्ण बघा व्हिडिओ. आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा. माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला तर मग बनवण्यासाठी सुरुवात करूया. वडी बनवण्यासाठी इथे आपण घेतलेले 1 वाटी साखर, 1 वाटी सफेद तीळ आणि 2 चमचे भाजलेले शेंगदाणे आपण आबडधोबड कट करून घेतलेले आहे. त्याच्यात थोडेसे ठेचून घेतलेले आहे. आणि तूप किंवा तेल आपल्याला 2 चमचे लागणार आहे. प्रथम आपल्याला तीळ भाजून घ्यायचे छान असे खरपूस. मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे. 1-1.5 मिनिट झालेले आपले तीळ छान भाजलेले आहे. तडतड आवाज यायला लागला म्हणजे आपले तीळ छान भाजलेले आहे. तीळ काढून घेतलेले आहे. त्याच कढईमध्ये आपल्याला अगदी थोडस म्हणजे 1 चमचा भर तेल घालून घ्यायचं आहे. आणि त्यातच घालून घ्यायची आहे साखर. आपल्याला पाणी घालायचं नाही. आणि छान आपल्याला पाक करून घ्यायचा आहे साखरेचा. बघत असाल 1-1.5 मिनिटानंतर साखरेचे या पद्धतीने गोळे व्हायला लागले. आणि याच्यानंतरच साखरेचे जेव्हा गोळे झाल्याच्या नंतरच पाणी व्हायला सुरुवात होते. बघत असाल आता पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपल्याला साखर विरघळायला 4 ते 4.5 मिनिटं लागलेली आहे. बघत असाल पूर्ण आपली साखर विरघळलेली आहे. आणि आपण इकडं लगेचच एका ताटाला किंवा पळपाटाला तेल लावून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला. पूर्ण साखर विरघळायच्या नंतर अर्धा मिनिट आपण शिजवून घेतलेला आहे पाक. आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि लगेचच त्यात घालून घ्यायचे तीळ आणि जे शेंगदाण्याचा कूट आपण करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा. आणि मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि पुन्हा मी 1 ते 2 सेकंद फक्त गॅस चालू करणार आहे, जास्त नाही. 1 ते 2 सेकंद आपण गॅस चालू करून घेतले होता. आणि एकजीव झालेला आहे. गॅस बंद करून लगेचच आपण पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे. म्हणजे जे आपण तेल लावून ठेवलेलं आहे त्यावर घालून घ्यायचं आहे. बघत असाल आपण लगेच वडी बनवायला म्हणजे काढून घेतलेलं आहे. आणि जसं थंड होईल तशी मस्त अशी आपली वडी होणार आहे. थापून घ्यायची आहे आपल्याला. या पद्धतीने लाटण्याला तेल लावून किंवा एका डिशला किंवा वाटीला तेल लावून मस्त थापून घ्यायचं आहे. मी लाटण्याने अगदी अलगदपणे लाटून घेत आहे. गरम गरम आपण लाटून घेतलेले आणि गरम गरमच आपण या पद्धतीने वड्या पाडून घेणार आहोत. म्हणजे थंड झाल्याच्या नंतर व्यवस्थित निघतात. या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. बघत असाल अर्धा तास झालेला आहे. पूर्णपणे आपली वडी थंड झालेली आहे. आणि अजिबात कशाने काढायची गरज नाही. अलगदपणे आपली वडी निघत आहे. खूप छान अशी आपली वडी तयार झालेली आहे. आणि आपण कट करून घेऊया. बघत असाल खूप छान अशा आपल्या वड्या तयार होत आहे. आपण कट मारून ठेवले होते त्याच्याने मस्त असे तुकडे होतात. आणि खूप छान अशी टेस्टी अशी आपली वडी तयार झालेली. तिळाची वडी खुसखुशीत अशी झालेली आहे. आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय सर्वांना.